श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. पेपर पहिला. वृत्तपत्र विद्येचे तत्वज्ञान आणि इतिहास. प्रसार भारती. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्यामुळे जाहीर झालेल्या आणीबाणीमुळे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. सार्वत्रिक निवडणुका होऊन जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. या नव्या सरकारने निवडणूक प्रचार काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमावर अर्थात आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या माध्यमावर पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. त्यांच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप होणार नाही असे आश्वासन दिले. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांना स्वायत्तता देण्यासाठी ऑगस्ट 1977 मध्ये BG वर्गीस यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमण्यात आला. या समितीने आपला 2 खंडातला अहवाल 24 फेब्रुवारी 1978 सरकारला सादर केला. या अहवालात आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी आकाश भारती नावाच्या स्वतंत्र ट्रस्टची स्थापना करावी अशी शिफारस तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी स्वायत्त प्रसार भारती महामंडळ स्थापन करण्यासंबंधी 16 मे 1979 रोजी संसदेत विधेयक मांडले. काही दिवसानंतर जनता पक्ष सत्तेवरून गेले आणि पुन्हा इंदिरा गांधी काँग्रेस सरकार सत्तेवर आले. या सरकारमधील तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री वसंत साठे यांनी दोन्ही माध्यमांना कार्यात्मक स्वायत्तता असल्याची भूमिका मांडली. 29 डिसेंबर 1989 साली संसदेमध्ये प्रसार भारतीय बिल मांडलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी स्वायत्तता प्रसारण मंडळ स्थापन करण्याची तरतूद होती. या मंडळामध्ये एक अध्यक्ष, एक कार्यकारी गव्हर्नर, एक वित्त गव्हर्नर, एक कार्मिक गव्हर्नर, 6 अंशकालीन गव्हर्नर्स आणि माहिती व प्रसारण खात्याच्या प्रतिनिधींचा समावेश यामध्ये होता. राज्यसभेचे अध्यक्ष, भारतीय वृत्तपत्र महामंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला एक सदस्य यांच्या समितीने अध्यक्ष आणि गव्हर्नर्सची निवड करण्याची तरतूद या विधेयकामध्ये मांडण्यात आली. भारतीयांना सत्य, मुक्तपणे, वस्तुनिष्ठपणे माहिती मिळावी, राष्ट्रीय सुरक्षा तसंच सुव्यवस्था यांच्या दृष्टीनं तसंच हिंसा आणि लैंगिक शोषणाच्या बातम्या देताना तारतम्य पाळणं, देशात एकता एकोपा अबाधित राहील तसंच सुव्यवस्था यांच्या दृष्टीनं तसंच सर्वांची काळजी घेऊनच वृत्त प्रसिद्ध करावं अशी तरतूद करण्यात आली होती. या प्रसार भारतीनं 23 नोव्हेंबर 1997 रोजी आकाशवाणी आणि दूरदर्शन आपल्या नियंत्रणाखाली घेतलं. प्रसार भारती मंडळाचे पहिले अध्यक्ष निखिल चक्रवर्ती हे होते. कार्यकारी सदस्य म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्री MS गिल यांचा समावेश होता. प्रसार भारती मंडळाच्या स्थापनेनंतर आकाशवाणीच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या घटना घडल्या. फोनवर आणि इंटरनेटवर आकाशवाणीच्या बातम्या उपलब्ध झाल्या. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई या 4 महानगरामध्ये मेट्रो FM 1 आणि FM 2 ही माहिती मनोरंजक वाहिनी सुरू झाली. खासगी FM वाहिन्यांना परवानगी देण्यात आली. आकाशवाणीतर्फे डिजिटल सॅटेलाईट होम सर्व्हिस सुरू करण्यात आली. बातम्यांसाठी सॅटेलाईट फोन्सचा वापर सुरू झाला. आकाशवाणीवरील विविध केंद्रावरून 81 भाषा आणि बोलीभाषांतून 340 बातमीपत्र प्रसारित केली जातात. दूरदर्शनचीही मर्यादा मोठ्या आहेत. त्यावरचे विविध कार्यक्रम, बातम्यांसाठी असलेले DG न्यूज हे वेगळे चॅनल आहे. दूरदर्शनचे जवळजवळ 25 चॅनल आहेत तसंच क्षेत्रीय केंद्रही आहेत. मुख्यतः हे राजधानीच्या शहरामध्ये आहेत. इथूनच कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारण दोन्ही केलं जातं. या दोन्ही प्रसार माध्यमांनी जनमत तयार करण्याचे आणि त्यांना एक वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसार भारती मंडळाच्या तज्ज्ञांमार्फत एकूणच धोरण ठरवून आणि कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. पत्रकारितेची मूलतत्व, वृत्तपत्र आणि समाज. समाजमनाचे दर्पण म्हणजे वृत्तपत्र होय. समाजातील घडणाऱ्या चांगल्या वाईट अशा सर्वच घटकांचे प्रतिबिंब वृत्तपत्रामध्ये उमटत असल्यामुळे वृत्तपत्रांना समाजाचे दर्पण असे म्हणतात. कोणतेही वृत्तपत्र हे समाजासाठी असते. समाजाचे हित आणि समाजाला विधायक दिशा देण्याचे काम वर्तमानपत्राकडून केले जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की समाजासाठी वृत्तपत्र असते, वृत्तपत्रासाठी समाज असत नाही. हे परस्पर संबंध लक्षात घेतले की वृत्तपत्र आणि समाज यांची परस्परांविरोधी असलेली पूरकता लक्षात येते. कोणत्याही वृत्तपत्राचा समाज किंवा समाजातील घटक महत्त्वाचे असतात.
माहिती देणं, मनोरंजन करणं, विश्लेषण करणं, प्रबोधन करणं, सेवा देणं इत्यादी प्रकारचे कार्य वृत्तपत्राकडून समाजासाठी केले जातात. वृत्तपत्र आणि समाज या दोन घटकांची असलेल्या संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी प्रामुख्याने 2 भागामध्ये विश्लेषण केले तर वृत्तपत्र आणि समाज यांचे तत्कालीन संदर्भ लक्षात येतात. 1832 पासून मराठी पत्रकारितेला प्रारंभ झाला. दर्पण बरोबरच मुंबापरी, समाचार, ज्ञानप्रकाश, सिंधुप्रकाश, ज्ञानोदय, सुधारक, केसरी, काळ आणि मराठा या वृत्तपत्रांबरोबरच मराठवाड्यातल्या अजिंठा आणि मराठवाडा या प्रमुख वृत्तपत्रांनी मराठी भाषिक पत्रकारिता केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वरील वर्तमानपत्राच्या संपादक आणि पत्रकारांनी वृत्तपत्रांची निर्मिती केली आणि वृत्तपत्र चालवण्यासाठी कठोर अशा प्रकारचे परिश्रम घेतले. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. वर्तमानपत्र चालवल्याबद्दल काही संपादकांना तुरुंगवास, छळ आणि दंडात्मक कारवाईला सुद्धा सामोरे जावं लागलं. भारतामध्ये असलेल्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतीय माणसांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण होते. ब्रिटिश सरकारकडून भारतीयांवर होणारे अन्याय, अत्याचार यांना वाचा फोडणं, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणं, सामाजिक सुधारणा घडवून आणणं, भारतीय संस्कृतीतील कर्मकांडांना विरोध करून सामाजिक सुधारणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं, अंधश्रद्धा, अस्पृश्यता या स्त्रियाविषयी असणारा दृष्टिकोन याविषयी प्रबोधन करणं, या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं हे स्वातंत्र्यपूर्व पत्रकारितेचे प्रमुख लक्ष होते. या धैर्यातूनच महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू झाले. असहकाराच्या मागेही आंदोलनकर्त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वीकारला. शिक्षणाविषयी मार्गदर्शन आणि प्रबोधन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक चळवळ निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत आणि महिलांपर्यंत शिक्षणाची चळवळ पोहोचली. सामाजिक रूढी परंपरा, चालीरीती आणि अंधश्रद्धा दूर झाल्यामुळे त्यांची सामाजिक, आर्थिक, औद्योगिक प्रगती झाली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्राने मूलभूत सुधारणा करण्यासाठी समाजाला विधायक अशा प्रकारची दिशा दिली. या कालावधीमध्ये मराठी भाषिकांच्या मनावर अखंड संस्कार करण्याचे काम वृत्तपत्रांनी केले. यामुळे समाज आणि वृत्तपत्र या 2 परस्पर घटकांचा अभ्यास करताना स्वातंत्र्यपूर्व काळ विशेष महत्त्वाचा ठरतो. स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी पत्रकारिता असे संबोधले जाते, निश्चितच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही पत्रकारितेमध्ये अनेक मूलभूत फरक आहेत. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता ही विशिष्ट धैर्य, दृष्टिकोन, विचारसरणी, तत्वप्रणाली याला प्रमुख मानणारी होती. या तत्वांशी कायम राहून त्यांनी पत्रकारिता केली. स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता ही पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन बनली आहे. या कालावधीमध्ये देखील समाजहिताला केंद्रबिंदू मानून वृत्तपत्रांनी कार्य केले, परंतु त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोनही सांभाळला. गुणात्मक दृष्टिकोनातून विचार केला असता स्वातंत्र्यानंतर विकसित झालेली पत्रकारिता हिला परिपूर्ण पत्रकारिता असे म्हटले जाते. औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या या पत्रकारितेने व्यावसायिक स्वरूप स्वीकारले. स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेतून खालील प्रकारचे कार्य केले गेले. समाजातील जीवनाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती देणं, सामाजिक सुधारणा यांना चालना देणं, समाजामध्ये असलेले प्रश्न, समस्या, अडचणी सरकार दरबारी मांडणं आणि त्या सोडवण्यासाठी सातत्यानं लेखन करून जागृती निर्माण करणं, शासनाचे निर्णय, शासकीय कामकाजाची माहिती आणि शासनाच्या उपाययोजना याविषयी जनतेला माहिती देणं आणि उपाययोजनेमधील दोष किंवा उणीवा यावर लेखन करणं. सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये आजच्या वृत्तपत्रांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. वाचक लिहितात, जनता दरबार, मुख्यमंत्री आपल्या दारात, लोकमत हेल्पलाईन अशा सदरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांच्या विषयी विविध अडचणी सोडवण्यासाठी वृत्तपत्र निर्णायक भूमिका घेतात. स्वातंत्र्यापूर्वी पत्रकारिता ही विशिष्ट धैर्याशी निगडीत असल्यामुळे तेच धैर्य प्राप्त करण्यासाठी लेखन करण्यात येत असते. परंतु स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या पत्रकारितेमध्ये समाजातील सर्व घटकांच्या आवडीनिवडी जोपासण्याबरोबरच नवनवीन विषयातील माहिती वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं, त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर परिपूर्ण वर्तमानपत्रांची संकल्पना साकार झाली. सामाजिक प्रश्नांवर जनमत निर्माण करणं आणि जनमत बदलवण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रियपणे निर्णायक भूमिका घेऊन वृत्तपत्रांचे कार्य समाजाला दिशा देणारे असे आहे.
या विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेमध्ये वर्तमानपत्राने समाजाला माहिती, विश्लेषण, मार्गदर्शन, प्रबोधन याविषयी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात केली. समाज आणि वृत्तपत्र या दोन परस्पर घटकांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा वृत्तपत्राकडून समाजाला पुरवल्या गेल्या. यामध्ये वृत्तपत्राकडून वाचकाला प्राप्त होणाऱ्या विविध स्वरूपाच्या जाहिराती, रेल्वे, बस, विमान प्रवास याविषयी वेळापत्रक, विविध प्रकारचे रचनात्मक उपक्रम अशा सेवा म्हणून समाज आणि वृत्तपत्र यांचे नाते अधिक दृढ तथा समन्वयाचे निर्माण होत गेले. समाजाचा आवाज वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचवला जातो. म्हणूनच वृत्तपत्र हे समाजाच्या लोकशिक्षणाचे आणि लोकजागृतीचे एक सक्षम माध्यम बनले. समाजाला दिशा देण्याचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून केले जाते. लोकशाही व्यवस्थेमध्ये जेव्हा सत्ताधारी पक्ष हा बहुमतात असतो, अशा वेळी विरोधी पक्ष हा अल्पसंख्येने असतो. विरोधी पक्ष अधिक सक्षम व्हावा यासाठी वर्तमानपत्र विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतात आणि सत्ताधारी पक्षावर अंकुश तथा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. सामान्य माणसांच्या प्रश्नांना वर्तमानपत्रामध्ये जागा दिली जाते. समाजातील सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या जोपासण्याचा प्रयत्न वर्तमानपत्राकडून केला जातो. त्यामुळे वृत्तपत्र हे विशिष्ट समाजाचे असत नाही, तर वृत्तपत्र हे सर्व समाजाच्या मालकीचे असते. महिला, कामगार, ग्रामवासी, झोपडपट्टीत राहणारे लोक अशा सर्व घटकांचा विचार वृत्तपत्रामध्ये केला जातो. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच विशिष्ट विचारसरणीचे आणि राजकीय पक्षाचे हित जोपासणारे वृत्तपत्रे निर्माण होत असल्यामुळे अशा वृत्तपत्रांकडून समाजहिताला दुय्यम स्थान दिले जाते. यावरून हे स्पष्ट होते की विशिष्ट भूमिका असलेले वृत्तपत्र समाजाला न्याय देऊ शकत नाहीत. अशा वृत्तपत्राकडून समाजाचे प्रभावी नेतृत्व केले जात नाही. हा एक दोष स्वातंत्र्यानंतरच्या पत्रकारितेमध्ये आला आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक